मून. चंद्रमा, आता मी आता जो शब्द वापरला तो नीट समजून घ्या बरं का मुलांना. चंद्रमा. आणि आपण तर लहानपणीपासून चांदोमामाच म्हणत आलोय. काय चांदोमामाच म्हणत आलोय. चांदोमामा भागलास का, बरोबर. तो लिंबुनीच्या झाडामागे लपलास का, असा शब्दप्रयोग आपण वापरलेला आहे. लहानपणीपासून आपण त्याच्याविषयी बोलत आलेलो आहे. परंतु जर भारतीय साहित्यामध्ये किंवा आपल्या मराठी साहित्यामध्ये असं आपण म्हणू, चांदोमामा भागलास का हे आपण म्हणतो. आपल्या साहित्यांमध्ये चांदोमामा ही कन्सेप्ट वापरली जाते. पण फॉरेनचं साहित्य जर आपण पाहिलं किंवा इंग्रजी साहित्य जर आपण पाहिलं तर इंग्रजी साहित्यामध्ये चांदोमामा नाही, इंग्रजी साहित्यांमध्ये चांदोमामी पाहायला मिळते. म्हणजे कशी, चांदोमामी हा शब्द प्रयोग मी याच्यासाठी वापरलाय की आपल्याला क्लिअर झालं पाहिजे कॉन्टेक्स्ट काय आहे आणि कॉन्टेक्स्टमध्ये वापरला जाणारा कर्ता किंवा तिचे नाम असेल त्याच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरलं जातं. ओके. मग या ठिकाणी पहा, जर तुम्ही चंद्र हा शब्द प्रयोग वापरत असाल आणि जर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन टॅग करायला सांगितला तर त्या ठिकाणी तुम्हाला चांदोमामा माहिती आहे म्हणून तुम्ही काय असेल ते समजा इजंट ही, वॉजंट ही, ओंट ही असा शब्द प्रयोग कराल तुम्ही, किंवा हॅझंट ही असा शब्द प्रयोग कराल, बरोबर. पण तुमचा तो टॅग चुकून जाणार आहे. कारण चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्यासाठी जो शब्द प्रयोग किंवा सर्वनाम वापरलं जातं ते शी वापरलं जातं. शी हे सर्वनाम त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला त्या ठिकाणी इजंट ही, वॉजंट ही, ओंट ही किंवा हॅझंट ही, हॅडंट ही असं तुम्हाला शी हा शब्द प्रयोग तुम्हाला करावा लागेल. ही वापरून चालणार नाही. म्हणजे तुम्ही जर मागच्या वर्षीची आपली पोएम जर पाहिली, सिल्वर पोएम, सिल्वर, त्या सिल्वर पोएम मध्ये पण काय दिलेलं आहे पहा, नाईट टाइम फर्स्ट स्टांगामध्ये तो दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शी वॉक्स विथ हर सिल्वर शून, वॉक्स इन हर सिल्वर शून असा शब्द प्रयोग, हर, HER, हर हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे या साहित्यामध्ये, इंग्रजी साहित्यांमध्ये चंद्र हा पुरुष नसून किंवा पुल्लिंगी नसून स्त्रीलिंगी वापरलेला आहे. लक्षात आलं. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन टॅग करताना नामाच्या जागी सर्वनाम वापरावं लागतं आणि ते तुम्हाला शी हे सर्वनाम वापरायचं. हे क्लिअरली डाऊट मनातला क्लिअर करून घ्या. कारण ज्यावेळेस तसा प्रश्न तुम्हाला आता येणार नाही, कारण आताच्या कंटेंटमध्ये चंद्रमा कुठेच वापरलेली नाहीये किंवा चंद्रावरती एखादा प्रश्न येईल असा कॉन्टेक्स्ट आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, बरोबर. म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं, ग्रामॅटिकल पार्ट त्याचा नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेला जाल त्यावेळेस मात्र 100% तुम्हाला विचारलं जाईल असा प्रश्न, कारण हा किचकट प्रश्न आहे. ओके. थोडा काठिण्य पातळीमध्ये वरच्या पातळीचा प्रश्न येतो, कारण क्वेश्चन टॅग सगळ्यांना माहिती आहे. पण चंद्र, सूर्य, पृथ्वी यांचा क्वेश्चन टॅग कसा करायचा हे कोणालाच माहित नाही. कोणालाच म्हणजे थोडक्यात तो शिकवला जातो पण आपल्या तो लक्षात राहत नाही. ओके. तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवा. वाटल्यास तिथं कुठेतरी पेन्सिलने लिहून ठेवा की चंद्रमा, चंद्र, सूर्य, पृथ्वी, देश पण बरं का, देशासाठी सुद्धा शी हा शब्द प्रयोग वापरला जातो. तसं पाहिलं तर भारत हा जगामध्ये एकमेव असा देश आहे की याला भारत माता म्हटलं जातं. असं कधीच होत नाही इंग्लंड माता, पाकिस्तान माता किंवा आणखीन तिकडं ऑस्ट्रेलिया माता असं कोणतंच दिलेलं नाही. फक्त इंडिया हा एकमेव असा शब्द प्रयोग आहे की याच्या पाठीमागे जेव्हा आपण भारत मराठीमध्ये म्हणतो त्यावेळेस किंवा हिंदीमध्ये म्हणतो त्यावेळेस भारत माता हा शब्द प्रयोग केला जातो. फक्त जगात करेक्ट कॉन्टेक्स्ट हा फक्त भारताचा वापरला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथंच तुम्ही समजून घ्या की आपल्याला शी हा शब्द प्रयोग चंद्रमासाठी, देशासाठी किंवा पृथ्वीसाठी वापरायचा आहे. ओके.